तुमचा देखावा संपूर्ण महाराष्ट्रात उत्सुकतेचा विषय झाला होता। आज संपूर्ण थीम तुमची जी होती ती सर्व गुलाबी रंगाची, तुम्ही गुलाबी सज्जा घातलेला आहे। गुलाबी हा रंग मोहक आहे, गुलाबी हा रंग भुरळ पाळणारा आहे। आमच्या मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भात जे काही आमचं कॅम्पेनिंग झालं, विशेषतः महासन्मान यात्रेचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, ते सुद्धा त्याच्यावर गुलाबी थीम होती। तुमच्या अनेक बूमचा कलरसुद्धा गुलाबी आहे, त्याच्यामुळे हे लोकांना आकर्षित करणारा रंग असतो। त्यामुळे आज आम्ही चला लोकांना बरं वाटावं, कारण डीजेच्या युगात, या सगळ्या ढोलताशाच्या युगात हे पारंपरिक कला आता लोप पावत चालली। ती कला कुठं लोप पावू नये, त्याकडे लोकांचं आकर्षित व्हावं, म्हणजे तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, ग्रामगीतेत जे म्हटलं आहे, सकाळांचे लक्ष तुझ्याकडे वळो, त्याकरता आम्ही हे गुलाबी थीमचा आज वापर केला आहे। फक्त स्वप्न गुलाबी स्वप्न आहे। गणपती बाप्पाचा निरोप देताना गणपती बाप्पाला पुढच्या वर्षासाठी काय मागतं? नक्कीच यावर्षीचं गणपतीचं वातावरण अत्यंत भक्तिमय होतं। जगभर गणपती बाप्पाचा भक्ती सोहळा चांगल्या पद्धतीने पार पडला। आज अनंत चतुर्दशीचा दिवस आहे। संपूर्ण महाराष्ट्रात आज गणेश विसर्जन आहे। आम्हीसुद्धा कुठलंही गालबोट या विसर्जनाला लागणार नाही, कोणी व्यसन करणार नाही, अशा प्रकारे गणपतीचं अत्यंत भावपूर्ण वातावरणात आम्ही विसर्जन करतो आहे। आणि पुढच्या वर्षीपर्यंत शेतकरी आबादानी हो, शेतकरी सुखी समृद्ध हो, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी आमच्या भागात आहे, त्याच्या धान्याला पिकवलेल्या घामाला योग्य भाव मिळो, शेतकरी श्रीमंत हो, आणि तो शेतकरी श्रीमंत होण्याकरता महाराष्ट्रात महायुतीचं सरकार परत येऊ, हे गणरायाचरणी साकडं घातलं आहे। पुढच्या वर्षी तुम्ही यावर्षी आता मुंबईला अनेक ठिकाणी गणपतीचं दर्शन घ्यायला गेले होते। पुढच्या वर्षी अजितदादांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर गणपती त्या पूजेला जाऊ दे असं तुम्ही मागच्या वेळेस म्हटलं आहे, काय मागितलं? पुढच्या वर्षीचा जो शासकीय महापूजेचा गणपतीचा जो सोहळा असेल तो नक्कीच वर्षा बंगल्यावर असेल, आणि त्यावेळेस अजितदादाच गणेशाची पूजा करो हीच माझी मंगलमूर्तीच्या चरणी प्रार्थना आहे, आणि माझं स्वप्न गणराया पूर्ण करेल। तुम्ही मग गणपतीच्या मूर्तीची पूजा करताना जेव्हा गणपती तुम्ही गाडीत ठेवला तेव्हा पांढऱ्या रंगाचं कमळाचं फूल वाहलं गणपतीला। गणपती हा सर्वांचा आहे, आणि कमळ हे सुरुवातपासून गणपती असेल, भगवान बुद्धाच्या अजिंठा वेरूळमधल्या तुम्ही जर लेण्या बघितल्या तर त्या कमळाच्या मूर्तीतच आहेत। त्यामुळे कमळ हा शुभ असतो, आणि म्हणून गणपतीला आम्ही पांढऱ्या कमळाचं त्या ठिकाणी अर्पण केलं। पण पांढऱ्या रंगाचं कमळ होतं, थोडा रंग तुम्ही जरा बारकाईने बघावा। पांढरा रंग जो आहे तो शांतीचे प्रतीक आहे। महायुतीतले जे भांडणं आहेत सध्याची सुरू, त्या अनुषंगाने ते शांततेचंही जे आहे ते साकडं घातलं का गणरायाला? आमच्या शांततेच आहे। महाविकास आघाडीमध्ये जरा अंतर्गत कलह आहेत, आमची शांतता आहे। थोडंफार घरात 2-3 भाऊ असले त्यांचंही भांडणं होतात, तर हे आता एवढं मोठं सरकार चालवताना मागं पुढं होऊ शकतं। त्याच्यामुळे शांतीचा प्रतीकच आमचा आहे, आणि पांढरा रंगही शांतीचा आणि गुलाबी रंगही शांतीचा। शेवटचा प्रश्न विचारतो, शिंदे गटाच्या सर्व मोठ्या नेत्यांना महामंडळ दिली जात आहे, मात्र अजितदादाच्या पक्षाच्या एकाही नेत्याला महामंडळ दिलं गेलं नाही, कुठेतरी सापत्न वागणूक तुम्हाला आहे? अजिबात नाही, महामंडळाचं पूर्ण वाटप झालेलं नाही, त्याच्यामुळे आणखी काही महामंडळं बाकी आहेत। आणि जर झालं असेल तर शिंदे गटातल्या म्हणजे सर्वांनी तिघांनी मिळून तो एक निर्णय घेतला असेल। आणि मला अपेक्षा आहे की जर महामंडळ वाटप राहिलं असेल तर राष्ट्रवादीला आणि भारतीय जनता पार्टी जो मित्रपक्ष आहे त्यांनासुद्धा समान न्याय, समान संधी मिळो। आणि आता मिळालं तरी 1-1.5 महिन्यामध्ये फारसं काही काम करता येणार नाही त्यामध्ये, पण मला असं वाटतं की महामंडळाचं वाटप झालं तर ठीक आहे, पण कोणाला अन्याय होणार नाही याची काळजी सरकार घेईल। आमदारांमध्ये नाराजी असताना दुपारी दादांना बैठक घ्यावी लागली का तुमच्या पक्षाच्या? नाही, उद्या संध्याकाळी बैठक आहे। मी सुद्धा विसर्जन झाल्यानंतर बैठकीला चाललो आहे। दर बुधवारी ती बैठक असते, मागं गणेशोत्सवामुळे ती बैठक लांबली, आणि नियोजित बैठक आहे, त्याच्यामुळे नाराजीची बैठक असण्याचं कारण नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।